नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. नुकत्याच विधानसभाच्या निवडणुका संपल्या आणि महायुतीला ऐतिहासिक यश मिळालं. एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर देखील जल्लोष मात्र व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाला नाही. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील मतदार वर्गाला देखील या ऐतिहासिक विजयाबद्दल मोठ्या प्रमाणात शंका निर्माण झाली आहे. अशातच ईव्हीएम वर पुन्हा एकदा बोट उचललं जात आहे. या ईव्हीएम मध्ये घोळ करता येतो का याबद्दल प्रथम आपण जाणून घेऊया. एलन मस्क नावाचा जगातील सर्वात टेक्नॉलॉजिस्ट अर्थातच कम्प्युटर तज्ञ तसेच टेस्ला कंपनीचे सीईओ हे म्हणतात की ईव्हीएम मध्ये घोळ करता येतो. हा टेक्नॉलॉजिस्ट एवढा मोठा आहे की अमेरिकेसारखा देश याला स्पेस मध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्सला खाली आणण्यासाठी एलन मस्कने आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती देखील यांना केली होती. नासा सारख्या जगविख्यात कंपनी एलन मस्कला मदत मागत आहे. एवढा मोठा टेक्नॉलॉजिस्ट सांगतोय की ईव्हीएम मध्ये घोळ होतो आणि त्यामुळे निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरतीच घ्याव्या. याच विधानाला काँग्रेस पक्षाने धरून निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की एलन मस्कला बोलून ईव्हीएम हॅक करता येते की नाही ते विचारावं आणि बॅलेट पेपर वरतीच निवडणुका घ्याव्या. याच विधानाला काँग्रेस पक्षाने धरून निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की एलन मस्कला बोलून ईव्हीएम हॅक करता येते की नाही हे विचारावं आणि बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्याव्या. पाहूया एलन मस्क काय बोलले. Only do paper ballots hand counted. That's it. I mean, I'm a technologist. I know a lot about computers, and I'm like, the last thing I would do is trust a computer program because it's just too easy to hack. It's too easy to add just one line, and it's really difficult to hack paper ballots. So. It's in-person voting with proof of with ID, which by the way every country has. I mean, like almost every country that has democratic elections requires in-person voting with voter ID. This is weird. It's super weird to not have that. I think that's the only way to effectively address fraud. बरं, त्या पलीकडे जाऊन या निवडणुकीत वसईचे मनसेचे उमेदवार राजेश एरुणकर यांच्या बाबतीत देखील असंच काही घडलं आहे. त्यामुळे आजच्या या चर्चासत्रात आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे. त्याचबरोबर मनसेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा आदिती सोनार देखील आपल्या सोबत जोडले आहेत. आपल्या सर्वांचे या आमच्या चर्चासत्रात हार्दिक स्वागत आहे. नमस्कार सर, आमच्या ह्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. खरं तर पाहायला गेलं तर आपला जो विषय होता तो विषय महाराष्ट्रभर नाही तर देशभर गाजला. खरं तर मनसेनं जवळपास 128 उमेदवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे केले होते आणि हे 128 उमेदवारापैकी सगळ्यांचाच पराभव झाला आहे आणि त्याच्यानंतर मनसेच्या पक्षाच्या मान्यतेवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अशामध्येच जसं महाविकास आघाडी आहे त्याचप्रमाणे आता मनसे देखील ईव्हीएम वरती शंका घ्यायला लागलाय. काय वाटतं तुम्हाला, तुमच्याबद्दल नक्की काय घडलं होतं? आमच्याबद्दल असं झालं होतं की ज्यावेळेस मतमोजणी सुरू होती, मतमोजणी सुरू असताना आतमध्ये मनसेचे दहिसर विधानसभा 153 या ठिकाणी त्या मतमोजणी केंद्रावरती मतमोजणी सुरू असताना आमचे सगळे मतमोजणी करणारे आमचे जे एजंट होते, जे आमचे कार्यकर्ते होते, त्या ठिकाणी बसले असता पहिल्या राऊंड मध्ये ज्या मशीन्स आल्या त्या पॅक होऊन त्याच्यामध्ये पेटीमध्ये, त्या मशीन्सला 3-3 सील होते पहिल्या राऊंड मध्ये. तर पहिला राऊंड झाल्यानंतर दुसरा राऊंड परत आला. दुसऱ्या राऊंडला प्रत्येक मशीनला 1-1 सील. त्यामुळे आमच्या काउंटिंग एजंटला असं वाटलं की पहिल्या राऊंडला जर एका मशीनला 3-3 सील येतात तर दुसऱ्या सगळ्या मशीनला सुद्धा 3-3 आलं पाहिजे. पण त्या सगळ्या मशीनला 1-1 सील असल्यामुळे ताबडतोब सगळ्यांनी आक्षेप घेतला की बाबा जर का 1 सील लावलेली मशीन तुम्ही आमच्या समोर आणलीत ती आम्ही ऍक्सेप्ट कशी करणार. त्यावरती ताबडतोब तिकडचे जे ऑफिसर्स म्हणाले, असं उत्तर त्यांचं होतं की आम्ही हँडलिंग करताना ते 2 सील तुटले असतील, म्हणजे आम्ही जेव्हा मशीन आणतो ने-आण करतो त्यात तुटले असतील. हे उत्तर काय योग्य नाही आम्हाला असं वाटलं आणि तिथे आम्ही तिथल्या संबंधित अधिकारी ज्या होत्या, निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांच्या निदर्शनात आणलं. परंतु त्या अधिकाऱ्याने सुद्धा आम्हाला न जुमानता आम्हाला ताबडतोब पोलिसांना बोलवून अरेस्ट करायला लावलं. त्या दुसऱ्या फेरीमध्ये 163 जी पोलिंग बूथची यादी आली, मशीन आली, तिथे मी मगाशी मागच्या बोलल्याप्रमाणे
मला तिथे 2च मत पडलं. तिथे आम्हाला त्या मशीनमध्ये 2च मत दिसले. मग अजूनच म्हणालो, अरे 163 मध्ये आम्ही स्वतः उमेदवार राहतो, तुम्ही 2च मत कसे काय इथे दिसतात? आणि आता त्यांनी काहीतरी मीडिया समोर की सांगतात की तिथे 53 मतं पडलेत. आम्हाला शंका येते. आम्हाला दिसताना 2 मत दिसतात तिकडे आणि तुम्ही आता 53 मतं दाखवता. त्यामुळे या सगळ्या गोळ आणि परत एक त्या मशीनच्या बॅटरीज त्या 99% पहिल्या ह्याला राऊंडला 70% बॅटरी होत्या. दुसऱ्या राऊंडला सगळ्या मशीन 99%. मला सांगा, जर का सगळ्या मशीनला 70% असलं पाहिजे ना, त्या मशीन त्याच वेळेला तसंच चाललेल्या आहेत. मग 99% म्हणजे ते नवीनच मशीन आणलेत की काय? 1% त्याची कमी झाली की काय? अशी फार मोठी शंका येणारं काम तिथे नाही केलं. आमचं त्यांनी न ऐकता आम्हाला पोलिसांच्या लगेच पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आमचा आवाज तिथे दाबण्यात आला आणि प्रचंड असा तिथे त्याने घोळ करून ठेवला आणि म्हणून आम्हाला पोलिसांनी आम्हाला साधा अर्ज पण देऊन दिला नाही, की आम्हाला तक्रार पण करायला पाहिजे होती ना, की बाबा अशा गोष्टी अर्ज करायचं नाही, तुम्ही चुकीचं करताय. अरे म्हटलं चुकीचं काय? आमचा हक्क आहे. आम्ही इथे आम्हाला ते दिसतंय, निदर्शनात आलंय, तर आम्हाला तुम्हाला विचारतोय. पण त्याने आम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारून दिलं नाही. आम्हाला पोलिसांच्या करवी तिथे अरेस्ट करण्यात आली आतमध्ये. पोलीस आम्हाला बाहेर घेऊन आले आणि बाहेर घेऊन आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला गेटच्या बाहेर सोडून दिलं. मग आम्ही बाहेर येऊन ते लोकांसमोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्या गोष्टी मांडल्या. अगदी तुमचा हा विषय खरं तर महाराष्ट्रभर नाही देशभर हा गाजतो विषय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण प्रोग्राम सुरू होण्यापूर्वी आपण एलन मस्क यांचं संभाषण आपण ऐकलं आहे. एलन मस्क जे आहेत हे अगदी जागतिक लेवलचे एक मोठे टेक्नॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी देखील हे मान्य केलं आहे की या ठिकाणी ईव्हीएम मध्ये घोळ करता येतो. आणि असं असताना आता सध्या महाविकास आघाडी हे आता सध्या इलेक्शन कमिशनरकडे म्हणजे निवडणूक आयुक्तांकडे, निवडणूक आयोगाकडे सध्या मागणी करते की निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरती घ्यायला पाहिजे होता. हा मुद्दा खरा आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ झाला, ही शंका पूर्ण महाराष्ट्राला येते. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपाचा म्हणजे महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला. एवढा विजय झाल्यानंतर त्यांनी जल्लोष का नाही बरं केला? तुमच्या निवेदनात मगाशी मी ऐकलं की एवढा मोठा विजय झाल्यानंतर जल्लोष का होत नाही. आता त्याच्या मागची कारण तुमच्या त्या निवेदनामध्येच आलं. जल्लोष तर झाला पाहिजे होता, परंतु त्यांच्याही मनामध्ये कुठली तरी शंका असणार की बाबा जल्लोष केला तर आता लोकांच्या मनात रोष आहे. कारण विजय हा ज्या पद्धतीने हा सगळं आम्ही बघत होतो, आता मी स्वतः उमेदवार होतो दहिसर विधानसभेमध्ये, लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देत होता. लोक काय उगाच कोणाच्या प्रतिसाद कोणाला देत नाहीत. कारण माझ्या विरोधात ज्या संबंधित आमदार होत्या त्यांच्याबद्दल खूप नाराजी होती आणि लोक सांगायचे की नाही, या वेळेस दहिसर विधानसभेमध्ये तुम्हाला आम्ही समोरून येऊन तुम्हाला मतदान करणार आहोत, आम्हाला बदल घडवायचा आहे. मग जर एवढं लोक सांगत असतील तर तो बदल घडला पाहिजे होता. ज्या ज्या ठिकाणी आम्ही पाहिलं त्या ठिकाणी आमदार कधी 10 वर्षात गेलेच नाहीत, त्या ठिकाणी आमदारांना त्या लीड म्हणजे एवढी आश्चर्य करण्याची गोष्ट आहे की जिथे आपण जातच नाही ते लोक तुम्हाला मतदान कसे करतील, तिथे तुम्ही कामच केलं नाही. याचा अर्थ असा होतो की काहीतरी याच्यामध्ये गोंधळ आहे आणि या गोंधळाचा तो जो सगळ्या गोष्टी बाहेर आल्यामुळे आम्ही का बाहेर आणि लोकांसमोर मांडलं पाहिजे ना, की लोकांना सांगितलं पाहिजे की नेमकं काय घडतंय, काय घडलंय. आणि पण एक मात्र आम्ही पाहिलं आतमध्ये, आम्ही कितीही गोंधळ हे करायचा प्रयत्न केला, गोंधळ करण्यापेक्षा आम्ही आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, तर ते आमचं काही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात, जो विजय उत्सव त्यांना साजरा करायचा होता तो साजरा ते करू शकत नाहीत. कारण त्यांच्या मनात सुद्धा शंका असेल, अरे आम्हाला कसं यश एवढं मिळालं. त्यांना यश मशीनचं यश मिळालेलं आहे, त्यांना लोकांनी दिलेलं यश मिळालं नाही. बरं, महत्वाचा मुद्दा असा आहे की नुकतीच राज ठाकरे यांनी मंथन मेळावा देखील घेतला मनसेच्या कार्यकर्त्यांचा. काय त्यामध्ये चर्चा झाली? चर्चा म्हणजे साहेबांनी आम्हाला विचारलं नेमकं काय घडलं, कसं घडलं. फक्त मलाच नव्हे, सगळ्या उमेदवारांना विचारलं. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना ज्या गोष्टी घडल्या त्या सांगितल्या आणि त्यानंतर साहेब तुमच्या समोर बोलतील, 2-4 दिवसात बोलतील. स्वतः साहेबांचे विचार, साहेबांना तो प्रश्न विचारला बरा, कारण साहेबांना काय बोलायचंय ते साहेब योग्य वेळी बोलतील. बरं, त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा येतोय की सध्या निवडणुका संपल्या आहेत, पण निवडणुकीच्या अगोदर राजसाहेब ठाकरे जे आहेत मनसेचे मुख्य नेते, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आमचा सपोर्ट घेऊन आम्ही महायुतीचं सरकार स्थापन करू. भाजपाला बऱ्याच वेळेला लोकसभेमध्ये देखील त्यांनी सपोर्ट केला. ज्या अर्थी आपण कल्याण लोकसभा पाहिली, ठाणे लोकसभा पाहिली, त्याच्यामध्ये स्वतः राज ठाकरे त्यांच्या सभेला उपस्थिती लावून त्यांनी स्वतः त्यांचा प्रचार देखील केला. पण भाजपाची ही आडमुठी भूमिका तुमच्याबद्दल का राहील? आता तो प्रश्न मी त्या लेवलचा नेता नाही, मी लहान पक्षाचा कार्यकर्ता आहे.
आता ह्या प्रश्नाचं उत्तर आमचे नेते किंवा स्वतः साहेबच देऊ शकतील, त्यामुळे या प्रश्नाबद्दल मी अधिक न बोललेलं बरं. बरं, आपण जाऊया परत एकदा आपल्या विषयाकडे की ईव्हीएम मशीनवरती मनसेची देखील शंका आहे, मनसेच्या पक्षाच्या मान्यतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काय मनसे एक कार्यकर्ते म्हणून तुम्ही जनजागृती किंवा काय तुमचं पुढचं पाऊल आहे ईव्हीएमच्या विरोधात? ईव्हीएमच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, कारण लोकांना ह्या गोष्टी पटल्याच नाहीत. मुळे लोक असं म्हणतात, आम्ही जर मतदान केलं असेल तर आमचं मतदान जर योग्य व्यक्तीला जर गेलं असेल तर मतदान तरी कशाला करायचं, असं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. आणि लोक सुद्धा म्हणतात की या संदर्भात आपण सगळ्या पक्षांनी मिळून काही गोष्टी केल्या पाहिजेत. मला वाटतं काही दिवसात तुम्हाला ते दिसेल, कारण केलं तर पाहिजेत ना, शांत बसून तो उपयोग नाही. कारण पण आता नक्कीच आगामी काही दिवसात पुन्हा आता निवडणुका आल्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत. खरं तर महापालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई म्हणजे मराठी जनतेचं अस्मिता असणारं एक जी महापालिका आहे, तर त्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर काय वाटतं की जनतेने आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे पक्ष सोडा एक कार्यकर्ता म्हणून, या संदर्भात ईव्हीएमला विरोध करून बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला पाहिजे का तुम्ही ईव्हीएमला आहे त्या पद्धतीने ऍक्सेप्ट करा? ना बॅलेट पेपरच घेतल्या पाहिजेत ना. आता जो अनुभव आलाय तोच जर परत तसा येणार असेल तर त्या निवडणुकीमध्ये जाऊन मग तुम्ही लोक म्हणणार तुम्हालाच मत की लोकांना बदल घडवायचा आहे, तो कसा घडणार बदल? मग बदल आता मी तुम्हाला उदाहरण दिलं ना आमच्याकडचं आमदारांचं, लोकांना त्याला बदलायचं होतं पण नाही बदलू शकले लोक मतदान देऊन सुद्धा. बरं, आता या संदर्भात जसे तुमचे 128 शिल्लेदार पूर्ण महाराष्ट्रात उभे होते, हे प्रकरण म्हणजे अशा पद्धतीचं ईव्हीएमवरती शंका येणारं कुठपर्यंत घडलेलं आहे? किती उमेदवाराच्या बाबतीत मनसेच्या घडला आहे? मी तर तुम्हाला 2 आता पटकन उदाहरण देईन. आता असे अनेक उदाहरणं आहेत. आमचे पंढरपूरचे उमेदवार होते दिलीप धोत्रे, तर त्यांना 2200च मत आहेत. त्यांच्या सोबत रोज 1000 कार्यकर्ते फिरायचे. आता त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्लस त्यांची घरची मतं, नाही म्हणलं निदान 20-25 हजार तर मतदान जास्त झालं असेल त्यांना, पण त्यांना 2200च मतं फक्त. दिलीप धोत्रेंना तुम्ही कदाचित त्यांचा नंबर मी तुम्हाला देईन, ते प्रत्यक्षात सांगतील त्यांचं काय घडलेलं. आमचे दुसरे वर्सोवा विधानसभा म्हणजे अंधेरी वर्सोवा विधानसभा, ते संदेश देसाई म्हणून आहे. संदेश देसाईंना 2019ला 5875 मतदान झालेलं, असं काहीतरी आहे आकडा तो. आणि आता 2024ला 5875च मतदान. म्हणजे हे काय नेमकं काय, म्हणजे तुम्हाला काय तुम्ही ठरवून दिलं होतं का 5800 मतदानात तुम्हाला 19ला पण 24ला पण तेवढेच मिळणार? त्यामुळे शंका घेणारी गोष्ट आहे ना. कारण त्या उमेदवार म्हणतो की मला तेवढीच कशी, एक तर मला कमी जरी होतील, चला कमी किंवा वाढतील तरी मतदान, यावेळेस नक्की वाढली पाहिजे त्यांना मतदान. 5819ला पण 5824ला पण, ही शंका घेणारी गोष्ट आहे सगळी. त्यामुळे असे अनेक उदाहरणं आमच्या उमेदवारांबाबतीत किंवा इतर उमेदवारांच्या बाबतीत नक्की तुम्हाला दिसून येतील. अगदी ह्या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या सोबत सहभागी झालात. महत्वाचा मुद्दा, मनसेनं देखील या ठिकाणी आता ईव्हीएम वरती शंका घ्यायला सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि मनसे त्याचप्रमाणे इतरही पक्ष या निवडणुकीमध्ये होते, पण फक्त आणि फक्त महायुतीलाच एक जोरदार या ठिकाणी यश मिळालं आहे, ऐतिहासिक यश म्हणावं लागेल. त्या सगळ्या गोष्टीकडे पाहताना महाराष्ट्रातील जनता देखील आता ईव्हीएम वरती शंका उपस्थित करत आहे. पुढे काय होईल हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे हे याच्या पुढची भूमिका त्यांची काय असेल, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी जनतेची मागणी आहे. कारण मराठी अस्मिता जगायची असेल आणि अशा पद्धतीने बिमोड करायचं असेल तर दोघांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. हा संदेश या ठिकाणी जनता देत आहे. पण या ठिकाणी कुठे ना कुठे असं वाटतं की पक्ष किती मोठा आणि राजकीय व्यक्ती किती मोठा, म्हणजे शरद पवारांसारखा अगदी बल्लाढ्य व्यक्ती जरी या ठिकाणी आला तरी आताच्या घडीला या ठिकाणी सत्ताधारी ईव्हीएमच्या माध्यमातून घोळ करतात की काय, ही शंका देखील या ठिकाणी उपस्थित केली जात आहे. राजेश येरुणकर सर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.